विभागाचे आहेत प्रमुख, त्याच्यामध्ये MSCB असेल, नगरपालिका, PNC यासह पोलीस विभाग. आम्ही जो विसर्जन मार्ग जो आहे त्याची आम्ही पाहणी करू. त्यामध्ये जे मागच्या वेळेस आपण सांगितलं की चोरीच्या जे खड्डे बुजवण्यासाठी आपण सिमेंट आणि याचा वापर करून त्या पद्धतीने नियोजन करायला पाहिजे. काही गणपती पॉईंटच्या ठिकाणी जे आहे MSCBचा काही मीटर असेल किंवा इतर व्यवस्था असतील ती व्यवस्था करणे. जी लोककलेला कार आहे त्या अगोदरच आपण वळून त्याला व्यवस्थित करून घेणे आणि स्वच्छता असेल. तसेच ईद ए मिलादच्या अनुषंगानं सांगितल्या ठिकाणी की त्या ठिकाणी ईदच्या जागेवर स्वच्छता, पाणी आणि टेंटची व्यवस्था करायला पाहिजे. त्याचं पण निश्चितपणे आम्ही याच्यामध्ये करू. आणि प्रशासनाच्या वतीनं मी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुद्धा एवढं सांगेल की ज्या प्रशासनाच्या ज्या काही बाबी आहेत, आता समजा शेवटी जे नारवट आणि आपलं दत्तगड कोणता विसर्जन पॉईंट कोणता आपलं फिक्स राहील PM साहेब सांगतील, कारण दत्तगडच आपला अधिकृत विसर्जन पॉईंट राहते. पण जर काही असतील काही अपडेट तर ते सांगतील. परंतु विसर्जन मार्ग असेल, मग त्या मार्गावर लाईटची व्यवस्था असेल किंवा विसर्जन ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणची गणेश मूर्तीची त्या ठिकाणी पूजा करतो, कुठेतरी चिखल किंवा घाण राहणार नाही याची नगरपालिका, महसूल किंवा पोलीस प्रशासन याची दक्षता घेईल आणि ती व्यवस्था सर्व केल्या जाईल. फक्त आम्ही प्रशासन म्हणून आम्ही पण प्रत्येक सणामध्ये आम्ही सहभागी राहतो, आपल्या सोबतच आहे. प्रत्येकानं आपापला सण समारंभ जल्लोषात आणि उत्साहात साजरा करायला पाहिजे. बाबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संविधानानं जे घटना आपल्याला या सर्वांना आपापल्या धर्माचा आचरण करण्याचं, त्याचा प्रचार करण्याचं, त्याचे जे काही विधी असतील त्या पार पाडण्याचा अधिकार दिले, त्याचा सर्वांनी वापर करावा. परंतु हे सर्व गोष्टी करत असताना ज्या काही कायदेशीर बाबी असतील, प्रशासनाच्या सूचना असतील, ह्या सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे, त्याचं पालन करणं सुद्धा आवश्यक आहे. कारण कोणताही सण उत्सव शांततेत पार पाडायचं जर असेल, फक्त आम्ही प्रशासकीय अधिकारी आमचं कर्तव्य बजावलं म्हणून ते काही सण उत्सव शांततेत पार पडणार नाही. याच्यासाठी जे आपण सण उत्सव साजरे करणारी मंडळी आहेत, मंडळ असतील, सर्व समाजामध्ये सहभागी होणारे नागरिक असतील, यांनी सुद्धा कुठेही गालबोट न लागता, कुठेही कायदा सुव्यवस्था किंवा आलोचित प्रकार न घडता शांततेमध्ये हे सण उत्सव आपल्याला साजरे करणं आवश्यक आहे. भोकरचं मॅडम असं म्हणजे इतिहास इथं काही होतं, एक जुनी गोष्ट आहे, परंतु विचारात काही इथं प्रॉब्लेम होत नाही. तहसीलदार म्हणून मॅडम एक तिसरी टर्म आहे, अगोदर मी तर नायब तहसीलदार सुद्धा होतो. तसं मी चौथ्यांदा इथं कार्य करत आहे. सर्वजण शांततेत माहिती आहे, आपली गरज पडणार नाही, तेच लोकांना समजून सांगतील असं विशेष येणार नाही, म्हणजे काही असा आमचे प्रकार घडणार नाही एवढी आम्हाला तुमच्याकडून खात्री आहे. आपण येणारे सर्व सण उत्सव शांततेमध्ये आपल्या सहकार्यानं पार पाडू. प्रशासनाची जी काही जबाबदारी भूमिका आहे किंवा आपल्या ज्या काही सूचना असतील, आज दिलेल्या सूचना असतील किंवा आपला उत्सव सुरू झाल्यापासून विसर्जनापर्यंत आपल्या काही असतील त्याच्यावर दिलेल्या सूचना, त्याचं निश्चितपणानं आम्ही त्याच्यामध्ये सूचनेप्रमाणे कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू. दुसरे PS साहेबांना सांगितल्याप्रमाणे SP साहेबांनी आदरणीय जे काही बक्षीस किंवा प्रशस्ती पत्र दिलेलं आहे त्याच पद्धतीनं आम्ही पोलीस आणि महसूल डिपार्टमेंटच्या वतीने सुद्धा जे काही त्यांनी आता जरुरी PS आहे किंवा आम्ही चर्चा करू. मग ग्रामीण भागातले 3 गणपती 1, 2, 3 नंबर आणि शहरी भागातले 1, 2, 3 असं हे करून आम्ही त्याचं पारितोषिक सुद्धा आम्ही डिक्लेअर करू. ते सुद्धा आपण काढून त्याच्यावर त्यांना प्रोत्साहन मिळेल. आणि गणपती हा सण एक मॅसेज जावा समाजामध्ये किंवा ईद ए मिलाद असण्यासाठी असतील, तर ही जी काही आपण गणेश मूर्ती स्थापना करणार आहोत या 11 दिवसामध्ये जे आहे वेगवेगळे आपण सामाजिक उपक्रम, रांगोळी स्पर्धा असतील, व्याख्यान असतील किंवा इतर असतील, त्या स्पर्धा सुद्धा आपण आयोजन करावं जेणेकरून एक समाजामध्ये मेसेज जाईल असं मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण आज मोठ्या प्रमाणामध्ये या शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थित राहिला त्याबद्दल मी तहसीलदार तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणून आपले सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांच्या सहकार्याने येणारे सण उत्सव आपण शांततेत पार पाडू अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करू आणि करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.